वाशिम जिल्ह्यातील अनसिंग परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। काढणीसाठी असलेला गहू, हरभरा आणि इतर पिके सध्या शेतातच असल्यामुळे त्यांना पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची पीक झाकण्यासाठी धावपळ सुरू आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली। धाराशिवला तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले। गारपीट आणि पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसतोय। पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं। सांगलीच्या जत तालुक्यात अतिवृष्टीसह गारपीट पाहायला मिळते। मुचंडी, रावळ, गुंडवाडी, उंटवाडी, पाछापूरमध्ये गारपीट सुरू आहे। आमदार गोपीचंद पडळकरांचा बांधावरून थेट कृषी मंत्र्यांना फोन पाहायला मिळालाय। तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी कृषी विभागाला आदेश दिले। बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। जवळका गावात गारांचा पाऊस पडलाय। शेतातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज पाऊस पडत आहे। तरी आमचे चिरंजीव माऊली डिडूळ हे गारा अंजनगाव सुरजी तालुक्यात गारपीट पाहायला मिळते। लाखमाजी महाराजांच्या यात्रा महोत्सव आयोजन याचं केलं होतं, मात्र गारपिटीमुळे महोत्सवातील मंडप भिजल्याचं चित्र आहे। गारपिटीमुळे शेतातील गहू, संत्रा पिकाचंही प्रचंड नुकसान झालंय। पुसद तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस सुरू आहे। माळ, पठार भागातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। पावसाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। जालना शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। कांदा उत्पादकासह फळ बागायतदारांची चिंता वाढली आहे। जालना जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।